निवडणुकांच्या प्रचारासाठी निलेश राणे हे आता कणकवलीमध्ये आहेत। महायुतीसाठी प्रयत्न केला पण युती झाली नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय। ज्यांना युती करायची होती त्यांच्यासोबत युती झाली असं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती। ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्यावर आमची युती झाली आणि आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती। ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्यावर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो। एक महत्त्वाची बातमी, मिंधे मंडळ नाराज झाले म्हणे सामनातनं अशी शिंदेंवर खोचक टीका करण्यात आलेली आहे। तर मिंधे गटानं जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळतायत असंही सामनात म्हटलंय। मंत्रिमंडळात मिंधे गटाला चणे फुटाणे इतकी सुद्धा किंमत नाहीये असा खोचक टोला सामनातनं लगावण्यात आलाय। नेमकं काय म्हटलंय सामनात पाहूयात। भाजपनं तुम्हाला फोडलं तेव्हा आनंदानं आणि सत्ता लोभानं स्वतःला फोडून घेतलं। भाजपवाल्यांच्या डोळ्यात जराही जात नाही, तुम्ही सत्तेत जरूर आहात पण भाजपवाले ना तुम्हाला राजी करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या नाराजीला भीक घालतात। मिंधे गटानं जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळतायत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिंधे गटाला चण्या फुटाण्या इतकी सुद्धा किंमत नाही। आम्ही नाराज आहोत बरे असे मुंबईत बोलायचे आणि दिल्लीत जाऊन अमित शहांचे चरण धुवायचे अशा या मिंधे गटाचा म्हणे मंगळवारी नाराजीचा स्फोट झाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची हिंमत या लोकांमध्ये खरंच आहे का? मिंधे यांच्या पक्षाचे लोक भाजपवाले फोडतायत। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मिंधेंच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजप युती धर्म पाळत नसल्याचं बिन आवाजाचे लोंगी फटाके फोडत म्हटलं। स्वतः मुख्यमंत्री एकीकडे महायुती अभेद्य आहे असं सांगतायत आणि दुसरीकडे युती आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर होतील असा भेद करतात। मुळात जे स्वतःच आईच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी दुसऱ्याच्या वळचणीला गेलेत त्यांना फोडाफोडीवरून बोंब ठोकण्याचा, नाराजीचा राग आळवण्याचा नैतिक अधिकार आहे का? भाजपवाल्यांनी जी इथून पुढे नाही ती जी फुंकर घातली आहे ती याच जातकुळीची आहे आणि मिंधे व त्यांच्या चेल्या चपाट्यांना दुसरा पर्याय तरी कुठे? कमळाच्या पाण्याखाली न दिसणाऱ्या जाळ्यामध्ये तुम्हाला आपखुशीनं अडकवून घेतलंय असा घणाघात सामनात